बाले किल्ला, खालची गुहा, लाईट हाऊस व कडेलेट पॉइंट पाहून आता आपण हनुमान मंदिर पाहायला आलेलो आहे। चला प्रथम आपण वरची तटबंदी पाहू व शेवट हनुमान मंदिर पाहू। या बाजूची हे पहा, या बाजूला आपणाला असे अवशेष पाहायला भेटतात। खूप सुंदर आणि विहंगम नजारा आपणाला पाहायला भेटत आहे। ही अशी तटबंदी लांबपर्यंत गेलेली आहे असे आपण पाहू शकतो। त्या ठिकाणी एक बुरुज आहे, समोरच्या बाजूला सुद्धा बुरुज आहे। आपण आता शेवटचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत। हे पाहायचं आपल्याला पाहायला भेटत। हा बी किल्ल्याचाच भाग आहे, म्हणजे किल्ला हा मोठा आहे। आपण आता या बुरुजापाशी येऊन पोचलो। त्या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 ठिकाणी आपल्याला झरोखे असे पाहायला भेटत आहेत। हो, या ठिकाणी पडकोट सुद्धा आपल्याला असा दिसत आहे समोरच्या बाजूस। त्याही ठिकाणी जाऊ। हा एक महादरवाजा, हा दरवाजा आपण पाहू शकतो, पडकोटचा दरवाजा। बुलंद असे बुरुज पाहायला भेटते समोर आपणाला। चला आपल्याला शेवटच्या भागात जायचं आहे। आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे। संध्याकाळची वेळ झाली आहे व आपला थकवा आता पूर्ण गेला आहे। जो आपणाला माणिकदुर्ग किल्ल्यावर थोडासा थकवा आला होता, दुपारची वेळ होती त्यामुळे थोडासा आपणाला त्रास जाणवत होता, तो पूर्णतः गेला। किल्ला पाहायचा असेल तर 2 ते 3 तासाची वेळ आपल्या हातात असेल तर व्यवस्थित पाहून होईल। थोडं पुढं आल्यानंतर हे पहा, असा एक दरवाजा आहे। या ठिकाणी रूम असा होत्या काळी, बुरुजाच्या ह्याच्यात रूम आहे, ते घालून आपण पाहू। ओके, समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक असं बाहेर खिडकी पाहायला भेटत आहे। थोड्या पायऱ्या आहेत या ठिकाणी व या असं पुढं आपल्याला एक पाहायला भेटत आहे। त्या ठिकाणी समाधी असावी खालच्या बाजूस, ध्वज लावण्यासाठी जागा आहे। दिवसभराचा जो आपला थकवा होता तो गेला आहे, त्याच्यामुळं जैनमध्ये एक ऊर्जा आली आता गड पाहण्यासाठी। नवीन ऊर्जा गडाच्या या अंतिम टप्प्यातील भागात आपण जात आहोत। या ठिकाणी असं झरोखा एक आहे। पूर्ण तटबंदीवरून आपण फिरू।
खाली जर पाहिलं रत्नागिरी शहर स्पष्टपणे दिसत आहे आपणाला. खूप लांबवरचा परिसर सुद्धा पाहायला भेटत आहे. भगवती मातेचं मंदिर तर 7 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात मंदिर बंद होईल. त्या ठिकाणी बुरुजात उतरण्यासाठी जागा आहे, तीही पाहू आपण. असं दिसत आहे आपल्याला. तर आहेत ना. हा एक बुरुज. बसण्यासाठी अशी जागा. हे सुद्धा अंतर बरेच आहे. भगवती मातेचं मंदिर पाठीमागे दिसत आहे आपल्याला. त्या बाजूला या भागाच्या अंतिम टप्प्यात आपण चालू. लास्ट भाग, गडाचा शेवटचा भागातला बुरुज. बाले किल्ला त्या ठिकाणी गोवा आहे. त्या बाजूला कडेलूट पॉईंट, लाईट हाऊस आणि लाईट हाऊसच्या समोरची ही अशी तटबंदी पूर्ण शेवटचा भाग आहे गडाचा हा. आपण आता या शेवटच्या भागात आलो आहे आणि हा भाग आपण या ठिकाणावरून पाहतोय. खूपच सुंदर एकदम दृश्य या ठिकाणावरून आपल्याला या बालेकिल्ल्याचे तसेच लाईट हाऊस, कडेलूट पॉईंट व हा पडकोटाचा भाग आहे. हा किल्ल्याचा संपूर्ण आपण अभ्यास केला आहे, व्यवस्थित अभ्यास केला आहे व अभ्यास करून आपण आपली गडपेढी या ठिकाणी संपत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाभेश नाही बोलतात. रत्नागिरीमधून ना, सिटीतूनच आपल्या. बरं बरं बरं. आम्हाला बरेच दिवसातून योग आला किल्ला पाहण्याचा. खूप दिवसाची इच्छा होती. अंधार पडायला लागला आहे, त्याच्यामुळे आपण या भागातून पटकन बाहेर निघू. कारण थोडंसं या ठिकाणी झाडी खूप आहे, झाडी अडचण आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपण पटकन बाहेर निघण्याचा प्रयत्न करू. परंतु बालेकिल्ला जो आहे तो पाहण्याचा मोह काही आपल्यातून कमी होईना. बुरुज तटबंदी.
या ठिकाणी पाहिलं तर एक आपणाला चोर दरवाजा पण बोलू शकतो याला. चोर दरवाजा आहे हा. एक चोर दरवाजा आहे. आत बुरुज आहे. जायचं का आज? जायचं का? नको का रात्र झाले आता. अरे बुरुज. आपण आता या महादरवाजाच्या ठिकाणी आपण पोहोचत आहे. हनुमान मंदिर आपण पाहू शकतोय रत्नदुर्ग किल्ल्यातील. हे पहा अशी ही दरवाजाची बाजू आहे व आता हा पडकोटाचा भाग आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणापर्यंत जाऊन येऊ आपण. लाईट लावली आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही. असा भाग आहे शेवट. पूर्ण अंधार पडला त्यामुळे व्यवस्थित येत नाही आता शूटिंग. समोर या ठिकाणी जर पाहिलं तर या अशा प्राचीन पायऱ्या या महादरवाजाच्या बाजूला गेलेल्या दिसत आहेत. आता रात्रीचे 7:30 वाजले. आपण आता गडाची फेरी थांबवू. या ठिकाणी गडावर आपण पोहोचून गेलो आहे. हे पहा हे भगवती मातेचं मंदिर आहे. तसेच समोरच्या बाजूवर सुद्धा आपला किल्ला आहे. पूर्ण खूप मोठा किल्ला आहे. सर्व किल्ला आपण आज एक्सप्लोअर करणार आहे. तर प्रथम आपण जाऊन येऊ आपल्या या भगवती मातेच्या मंदिरात. कोकणातील रत्नागिरी शहराला धार्मिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, सावरकर स्मारक, ऐतिहासिक पतित पावन मंदिर, विठ्ठल मंदिर, भाटेचा समुद्र किनारा, नारळ संशोधन केंद्र, मत्स्यालय, मांडवी जेट्टी यासारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची वर्षभर या ठिकाणी वर्दळ असते. या रत्नागिरी शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर सिंधुसागराच्या काठावर असलेल्या एका डोंगरावर रत्नदुर्ग किल्ला बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार साधारणपणे घोड्याच्या नालीसारखा असून याचा परिसर 120 एकरपेक्षा जास्त आहे. भूभागावर पसरलेला आहे. किल्ल्याची रचना माची व बालेकिल्ला अशा 2 भागात विभागलेली आहे. याचा आपण थोडक्यात आता इतिहास जाणून घेऊया. रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1790 साली किल्ल्याची डागडुगी करून याला अधिक मजबूती आणली. 1755 मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन 1989 मध्ये या किल्ल्याची डागडुगी करण्यात आली. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबकमानीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारी बाजूनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो 3 तोंडाचा भुयारी मार्ग. हा भुयारी मार्ग आज वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना लागणाऱ्या तटबंदीतून या भुयाराचा शेवट खाली समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतींनी संरक्षित केलेल्या 3 तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरुज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरुज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून दीपगृहावरून संपूर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे. रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षाची सोय असून रत्नागिरी शहराचा नजारा दीपगृहावरून बघण्यासाठी संध्याकाळी 5च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते आपणाला. शहराच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावर सुमारे 1211 मीटर लांब व 917 मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला
120 एकरावर पसरला आहे. त्याच्या बालेकिल्ल्याला एकूण 9 बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. किल्ला, पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा 3 विभागात विभागलेला आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूला दीपगृह आहे. गडावर जाण्यासाठी आपणाला रत्नागिरी शहरातून डांबरी रस्ता आहे. तो अगदी भगवती मंदिराच्या पायथ्याला येऊन पोहोचतो व तिथून 5 मिनिटात आपण मंदिरामध्ये पोहोचून जातो. मंदिराच्या खांबावर पशुपक्ष्यांची सुंदर शिल्पे कोरलेली असून खूपच सुंदर आपणाला नजारा या बालेकिल्ल्यावरून पाहण्यास येतो. बालेकिल्ला पाहण्यासाठी आपणाला साधारण अर्धा तास लागतो व तो पाहून झाल्यानंतर आपण दीपगृहाकडे जावे व दीपगृहाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला तटबंदी आहे, बुरुज आहे तेही पाहता येतात. तसेच आपण ते पाहून झाल्यानंतर हनुमानाच्या मंदिरापाशी यावे. त्या ठिकाणी आपणाला गडावर येणारा मुख्य दरवाजा आहे व हनुमानरायाचे मंदिर आहे ते आपण पाहावे. आपणाला संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 3 ते 4 तास हातात असतील तर व्यवस्थित आणि पूर्ण किल्ला पाहता येतो व हा किल्ला पाहून आपण रत्नागिरी शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत, थिबा पॅलेस किंवा लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ हेही आपण पाहू शकतो व हे सर्व पाहून आपण जाऊ शकतो. पूर्णगड किल्ल्यावर आपण मुक्कामी जाऊ शकतो. आता आपण हे सर्व पाहत या स्तंभापाशी आहे, याला आपण रेडे बुरुज असे बोलतो. तर चला पाहू संपूर्ण किल्ला. आपणाला गडावर वस्ती आहे त्यामुळे जेवण व तसेच स्टॉल आपणाला भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात. भगवती मंदिर हे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 म्हणजे बालेकिल्ल्याचा भाग आहे तो आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत पाहू शकतो व 7 नंतर गडाचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे वेळेचे नियोजन करूनच आपण गडावर यावे. बालेकिल्ल्यावरून आपणाला समुद्र खूपच सुंदर निहाळता येतो. समोर जर पाहिलं खूप सुंदर वाक्य लिहिण्यात आली आहे. समुद्राचा भाग. अजून एक आपला कोस्टल फोर्ट पूर्ण झाला आहे. हाही बुरुजच असणार. या ठिकाणी एक वास्तू, प्राचीन वास्तू अशी पाहायला भेटत आहे. उकाळगड आतील भाग. भगवतीचा किल्ला आम्ही पाहत आहोत आता. रत्नागिरी जिल्ह्यातील आपला हा अजून एक किल्ला पूर्ण झाला आहे. सुंदर किल्ला आहे. जवळपास रत्नागिरी जिल्ह्यातील आपला हा 29 नंबर किल्ला आहे. किल्ले रत्नदुर्ग. आता या समोरच्या बाजूला जाऊन लास्टच्या ठिकाणी जाऊन येऊ व नंतर शेवट आपण भगवती मातेचं दर्शन घेऊ. तटबंदी आहे पूर्ण गडाला. हा कोस्टल एरिया. कमीत कमी 2 तासाची वेळ तरी आपल्या हातात पाहिजे रत्नदुर्ग किल्ला पूर्ण पाहण्यासाठी. व आपण लास्टच्या बुरुजाकडे आल्यानंतर आपणाला हा एक मारक्या बुरुज पाहायला भेटत आहे.
पार्वती मातेच्या मंदिरामध्ये आतापर्यंत आपण 3 बुरुज पाहिले. रेडा बुरुज, बसक्या बुरुज, हा मारक्या बुरुज, असे 3 बुरुज आतापर्यंत आपणाला पाहायला भेटले. आता पूर्ण राऊंड एक मारणार आहोत गडाला पण अशी. व त्यानंतर आपली या भागाची किंवा हा जो परिसर आहे हा बालेकिल्ल्याचा परिसर आहे. व बालेकिल्ल्याच्या परिसराच्या समोरच्या बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गडाचे अवशेष पाहायला भेटतात आपणाला. तेही आपण पाहणार आहे जाऊन. सर्व बालेकिल्ल्याचा भाग आपला आता बऱ्यापैकी संपत आला आहे. सुंदर गड आहे, व्यवस्थित असा. समोर पाहिलं तर आपणाला असा समुद्र पाहायला भेटत आहे. खूपच अथांग समुद्र आहे. समोरच्या बाजूस लाईट हाऊस आहे, त्या ठिकाणी जाऊ आपण. व गडाची जी तटबंदी आहे तिथं बुरुज दिसतोय का, त्या ठिकाणी आहे. तशीच वरपर्यंत गेली आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला नॅचरल क्यूज आहे, परंतु त्याचं तोंड त्या बाजूला आहे, तेही जाऊन पाहू आपण. हा वेताळ बुरुज. आतील भाग. वेताळ बुरुज पाहिला आपण आता. वेताळ बुरुजाचे विहंगम दृश्य खूप मोठा आहे बुरुज हा. पाहू आपण इथून. समोरच्या बाजू जर पाहू आपणाला काय काय पाहायला भेटते ते. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. त्याही ठिकाणी तटबंदी वगैरे खूप अवशेष आहेत, तेही पाहू. सर्व गड व्यवस्थित आपण पाहून घेऊ. बालेकिल्ल्याच्या आतील भागात आपणाला काही पाहायला नाही भेटत. पूर्ण मोकळा आहे. तटबंदी बुरुज वगैरे असे आहेत हे एवढेच. परंतु समोरच्या जर आपण डोंगरावर पाहिलं तर त्या ठिकाणी गडाचे खूपच मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला भेटत आहेत आपणाला. खूप अवाढव्य किल्ला आहे. पाहू आपण. जे जे पॉसिबल होत आहे ते सर्व पाहून घेऊ. आपल्याकडे अजून 1 तासाची वेळ आहे. रत्नागिरी शहरापासून 4.5 किलोमीटर लांब रत्नदुर्ग उर्फ भोगवतीचा किल्ला आहे. बालेकिल्ला आणि गड पाहण्यासाठी 2 तास वेळ तरी कमीत कमी आपल्या हातात असेल तर आपली गडफेरी पूर्ण व्यवस्थित होईल. टेळक्या बुरुज. आता आपण येऊन पोचलो ह्या टेळक्या बुरुजावर. टेळक्या बुरुजानंतर आपण पोचून जातो वाघ्या बुरुजापाशी. हे पहा, आहे वाघ्या बुरुज. वाघ्या बुरुजापाशी आपण आता पोचून गेलो. वाघ्या बुरुज पाहून झाल्यानंतर आपली जी गडफेरी आहे जिथून आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी येऊन पोचते. आतील भागात आपणाला काही पाहायला नाही भेटत. त्या ठिकाणी आत असे पूर्वीचे दगड, चिऱ्याचे दगड पाहायला भेटतात. आपण पूर्ण गड पाहू. एखादा बुरुज राहायला नको. हे पहा, प्राचीन तटबंदी. आणि
शेवट आपण येऊन पोचतो गणेश बुरुजापाशी. हा गणेश बुरुज आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी आपली गाडी लावली आहे. रत्नदुर्ग किल्ला जो आहे त्या ठिकाणापासून सुरू होऊन असा सरळ हा असा पूर्ण किल्ला आहे. व आता आपण मुख्य बालेकिल्ला आहे ज्या ठिकाणी भगवती मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. बालेकिल्ला आपण पाहिला व त्याच्यानंतर बाकीचा जो किल्ला आहे तो पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. हे पहा गणेश बुरुज. खूप मोठा आहे हा सुद्धा बुरुज. गणेश बुरुज पाहून आपली बालेकिल्ल्याची सफर पूर्ण होते. आता भगवती मातेचं मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. या ठिकाणी आपणाला रत्नदुर्ग किल्ल्याची पूर्ण माहिती व्यवस्थित अशी देण्यात आली आहे. कालीन संपर्क वगैरे या ठिकाणी देण्यात आला आहे. पिण्याची टाकी आणि या ठिकाणी आपणाला एक तलाव पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी एक विहीर आहे पाहू शकतो तशी. बघू आपण त्या ठिकाणी एक तसं किल्ल्यातील जे विहीर आहे त्या विहिरीमध्ये एक असं आपल्याला छोटंसं केव्ज पाहायला भेटत आहे. कोरीव आहे पूर्ण ही विहीर आणि त्या ठिकाणी विहिरीचे ते आपण आता या विहिरीच्या ठिकाणी आलो आहे. हे पहा खूप मोठी विहीर. अरे बापरे बरीच मोठी खोल विहीर आहे. पाणी वर्षभर याचे टिकत असणार. अशीच विहीर आपणाला वल्लभगड किल्ल्यावर पाहायला भेटते. भगवती मातेच्या मंदिरातील असा हा परिसर. कान्होजी आंग्रे यांचा या ठिकाणी अर्धा पुतळा बसवण्यात आला आहे. भगवती मातेच्या मंदिरात आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आपण बाहेरूनच जे काय आहे ते दाखवू. किल्ले रत्नागिरी. भगवती मातेचं मंदिर. आता आपण बालेकिल्ला पाहिलेला आहे व आता आपण समुद्रातला गुहा व बाकीच्या किल्ल्याचा परिसर पाहणार आहे. कान्होजी आंग्रे यांच्या समाधीचा व्हिडिओ आपण अलिबागमधल्या समाधीचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तोही नक्की पहा. चला या ठिकाणी हा मॅप आहे व याला आपल्याला फॉलो करायचा आहे. जसं जसं इथे लिहिलं आहे ते आपण पाहणार आहे. गणेश मंदिर आहे एक या ठिकाणी वर जाताना. बालेकिल्ल्याचा भाग. आता आपण बाकीचे अवशेष पाहायला जाऊ. किल्ला पाहून झाल्यानंतर आता आपण येऊन जातो या बुरुजापाशी. हे बघा त्या ठिकाणी ती नॅचरल केव्ज आहे. त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. हा
आहोत ते कडेलोट पॉईंटवर. चला, बालेकिल्ला आणि ती नॅचरल केव्ज बघू, जेवढं जाता येईल त्या केव्जपर्यंत जाऊन येऊ. आपण आता जो कडेलोट पॉईंट आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो. हे पहा, हा कडेलोट पॉईंट आहे. त्या ठिकाणी लाईट हाऊस आहे. हा असा खूप मोठा कडेलोट पॉईंट आहे. समुद्रात अंग समुद्र पाहायला भेटत आहे. तो आहे तो बालेकिल्ला. त्या ठिकाणी नॅचरल केव्ज आहे, ती पाहू आपण जाऊन थोड्याफार प्रमाणात. आणि ती नॅचरल केव्ज, तो बालेकिल्ला, आणि आपणाला समोरच्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे. अजून आपला 1 तास तरी जाईल. खूपच खोलगट भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे. गाडी आपली या ठिकाणापर्यंत येते. आपण गाडी घेऊन येऊ. जाऊन आता नॅचरल केव्ज पाहू आणि बाकीचा भाग पाहू. समोरच्या डोंगरावर किंवा ह्या जाऊन बालेकिल्ला कसा पाहतोय पाहायला दिसतोय. पहा, तटबंदीतून आपण त्या ठिकाणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. जेवढं शक्य होईल ती जी नॅचरल केव्ज आहे त्या ठिकाणापर्यंत आपण किती जाता येते आपणाला. केव्जच्या दिशेने नॅचरल केव्ज त्या ठिकाणी ती जी नॅचरल केव्ज आहे ती बघा पाहू शकते. त्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही आपल्याला त्या ठिकाणी, परंतु पाहू शकतो आपण असं. आणि सकाळचे 6:30 वाजलेत, परंतु आपला किल्ला अजून अर्धा बाकी आहे. आपण किती होईल थोडा आपण प्रयत्न. सर्व थोडा अंदाज झाला तरी चालेल, परंतु सर्व किल्ला आपण पाहूनच जाणार आहोत. ही गाडी या ठिकाणापर्यंत येते व या ठिकाणी आपल्याला एक कबर ही एक कबर आहे. तसेच या ठिकाणी एक आहे व त्या ठिकाणी आणि असे एकूण 4 कबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आपल्याला
बालेकिल्ला, कडेलोट पॉईंट आणि जी नॅचरल केव्ज आहे समुद्रातील ती पाहून आपण जात आहे आता लाईट हाऊसच्या दिशेने. व लाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर आपण रत्नागिरीचा परिसर आणि अथांग समुद्र पाहणार आहे. जाताना आपणाला अशी तटबंदी आणि ठिकठिकाणी बुरुज असणारे पाहायला मिळतात व आतल्या बाजूस आपणाला खूप मोठे ग्राउंड आहे तेही पाहता येते. आता या बालेकिल्ल्याच्या दिशेने आल्यानंतर आपणाला वाटेमध्ये खिंड आहे. खिंडीमधून राईट साईडला आपल्याला आल्यानंतर या लाईट हाऊसच्या बाजूला यायला आपणाला व्यवस्थित असा रस्ता आहे व आपण ज्या रस्त्यानं जात आहे तो पूर्वीच्या काळी बुरुजाचा भाग होता, जसं आपणाला वैराटगड किल्ल्यावर पाहायला भेटते. व बुरुजाची जवळपास 10 ते 12 फूट उंच तटबंदी आहे व त्याच्यानंतर आपणाला पूर्ण एक बैलगाडी जाईल एवढी जागा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला भेटत आहे. समोर आपणाला आता जो लाईट हाऊस आहे तो दिसण्यास सुरुवात झाली आहे. खूपच सुंदर वातावरण आहे. संध्याकाळचे आता 6:30 वाजून गेले आहेत. आता लाईट हाऊसवरून सर्व परिसर पाहून घेऊ. आता आपण बालेकिल्ला पाहिला व खाली उतरून या बाजूला आलो आपण व येथे लाईट हाऊस पाहायला आलो होतो, पण 9 तारखेपर्यंत लाईट हाऊस बंद आहे. त्यामुळे आपण आता लाईट हाऊस न पाहता समोरच्या जो समोरचा भाग आहे त्या ठिकाणी जाणार आहे पाहण्यासाठी. आणि याची पूर्ण तटबंदी आपल्याला पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूस लाईट हाऊस आहे. जंग्या आहेत अशा हे बसण्यासाठी जागा आहे. त्या ठिकाणी गुरुर आहे. ही खरोखर तटबंदी आहे, त्याच्यावरून रोड केली. इथे खेळण्यासाठी खूपच चांगली जागा आहे. हा एक बुरुज आहे. इकडे वर सुद्धा तटबंदी आहे, तेथे जाण्यासाठी वाट नाही. व हा जो रोड आहे जो बालेकिल्ल्याकडे गेला आहे, येथून सरळ वर लाईट हाऊसकडे जाण्याचा रोड आहे व बालेकिल्ल्याकडे गेला आहे व पुढे जाऊन जो वर गेलेला आहे तो लाईट हाऊसकडे. ते अखंड तटबंदी असणार, पण आता मध्ये बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी रोड केलेला आहे. जिथे ही खिंड आहे तिथून वर जो रोड गेलेला आहे. आपण आता वरची दरवाजा पाहण्यासाठी जात आहे.